इट वॉज टू लेट. ट्रेन मिळेल की नाही माहीत नाही. सकाळचे 5 वाजलेत आणि आज 3 जुलै 2024 आहे. आपल्याला बराच लेट झाला आहे. ट्रेन पकडायची माहीत नाही भेटेल की नाही, बघूया. हे आहे ट्रेनचं यार्ड. इथे ट्रेन रेस्ट करायला येतात आणि सकाळी प्लॅटफॉर्मला जातात. थांबल्या, बघूया. ट्रेन तर थांबले, डायरेक्ट आपल्याला दादरला सोडेल. त्या तिकडे दिसत आहेत त्या ट्रेन थांबल्यात. म्हणजे रात्री 2-3 तासासाठी ट्रेन बंद असतात तेव्हा रेस्टसाठी अशा यार्डमध्ये थांबतात. आपण पण यार्डमधूनच पकडले आहेत. आता आपण पोचतोय विरार स्टेशनला, विरार रेल्वे स्टेशनला, जिथे ही यार्डमध्ये थांबलेली ट्रेन आता प्लॅटफॉर्मला लागेल आणि ती किती वाजता सुटणार ते म्हणजे सगळं त्या ट्रेनचं शेड्यूल आता चालू होईल. ही ट्रेन आता थांबेल तेव्हाच, जेव्हा ही मुंबई शांत होईल रात्री. तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो शहर मुंबईमधून. आज आपण मॉर्निंगला आलो आहे काम करायला. सम रिझन्समुळे रात्री येऊ शकलो नाही. तर आता जाऊया आपल्या गाडीकडे. तुम्हाला एका नवीन पर्सनला भेटवतो ज्याची आपल्याला झोमॅटोमध्ये खूप मदत झाली आहे काम करायला, जॉईनिंगपासून ते आत्तापर्यंत. म्हणजे मित्रच आहे तो, भावासारखाच आहे, भाऊच आहे तो. तर भेटवतो त्याला तुम्हाला. दाखवतो तुम्हाला तो पर्सन कोण आहे. हाय, याचं नाव राकेश आहे, राकेश मांडवकर. गावाला आपल्या बाजूलाच घर आहे, भाऊच आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तर हा पण आपल्यासोबत रोज काम करतो 12 वाजता नाईटला. हा चेहरा पण तुम्हाला व्लॉगमध्ये सारखा दिसत असणार आहे येणाऱ्या व्लॉगमध्ये पुढच्या. तर याच्यासोबत पण गप्पा गोष्टी होतीलच. ह्याचा पण खूप एक्सपिरियन्स आहे झोमॅटोमध्ये, तो पण शेअर करायलाच कधीतरी. तर आता करूया थोड्या वेळात आपण सुरुवात. आज आपण स्विगीमध्ये काम करायचं. तसं स्विगीमध्ये काम करायचं कारण झोमॅटोची अर्निंग आज म्हणजे झोमॅटोला पर अवरला 100च्या हिशोबाने पैसे मिळतात, पण स्विगीला आज जरा जास्त पैसे आहेत म्हणून स्विगीमध्ये काम करूया आपण. दाखवूया, कारण मागच्या टायमाला आपण डेला काम केलं होतं ते झोमॅटोमध्ये केलं होतं. आज स्विगीमध्ये पण करून बघूया की स्विगीची किती कॅपॅसिटी आहे अर्निंग करायची. तर भेटू लागेल थोड्या वेळात. अजून काय काम चालू झालेलं नाही आहे आपलं. मित्र बऱ्याच 4-5 दिवसानंतर आला म्हणजे त्याच्यासोबत गप्पा मारत बसलो होतं. आता करूया आपण काम चालू. असा आहे ओव्हरऑल स्विगीचा लुक. तर आता करूया आपण चालू स्विगीचं काम. लेट स्टार्ट. आत्ता वाजलेत सकाळचे 10:30 आणि आपल्याला पहिली स्विगीची ऑर्डर मिळाली आहे की आपल्याला काहीतरी 10 ते 11 किलोमीटर द्यायची आहे. बघूया कशी होते ऑर्डरची आणि किती पे मिळतो आहे तिला. हे आहे पहिली ऑर्डर. हे कस्टमरचं पार्सल आहे, ते ड्रॉप करायचं एका ठिकाणी. बघूया कुठे न्यायचं. आणि ते पहिलं पार्सल आपल्याला PKCला नेऊन द्यायचं आहे, जे की इथून 9 किलोमीटर पडते. बघूया, देऊया पार्सल. हे आहे अंबानी साहेबांचं जिओ वर्ल्ड सेंटर. आपले आत्ताच फर्स्ट ऑर्डर डिलिव्हर झाले 11 वाजून 4 मिनिटांनी. टोटल अर्धा तास लागले ऑर्डर फर्स्ट ऑर्डर डिलिव्हर करायला. आणि त्यातून पेमेंट झालं आहे आपल्याला 79 रुपीजचं. मित्रांनो, आपली पहिली ऑर्डर झाली आहे देऊन. सेकंड ऑर्डर पण आपल्याला लागले. आता सेकंड ऑर्डर घ्यायला जाण्याच्या वाटेवरती एक सफरचंदाचं दुकान दिसलं, ते तुम्हाला माहितीच असेल. या दुकानात मिळतात खाल्लेली सफरचंद, अर्धवट खाल्लेली सफरचंद. फक्त ते अमेरिकेतल्या लोकांनी खाल्लेत म्हणून ते महाग भेटतात आपल्याला. मोर दॅन 1 लाख रुपीज एका सफरचंदाची किंमत आहे. मला पाठी दिसत पण असेल सफरचंद अर्धवट खाल्लेलं, त्यांनी सिम्बॉल लावला आहे बाहेर. एनिवे, जोक्स ऑफ पार्ट. हे आहे ॲपल स्टोअर, मुंबईतलं एकमेव जे नवीन स्टोअर ओपन केलं आहे ॲपलने. ते ऑफिशियल स्टोअर आहे हे. इथे जाताना सेकंड ऑर्डरला जाताना वाटेवर होतं म्हणून तुम्हाला दाखवावं वाटलं. खरंच बघण्यासारखं आहे. बाहेर पण ते याने मेंटेन केलं, ग्रीनरी खूप छान आहे. आणि स्टोअर पण खूप मोठं आहे. ते कॅमेऱ्यात दिसत नसेल मे बी, बट साईजला बरंच मोठं आहे. या स्टोअरमध्ये आतमध्ये जाण्याचा योग आपल्या आयुष्यात कधी येईल गॉड नोज. पण नक्की एक वेळा तरी जाऊ. आतमध्ये पण कसं आहे बघू. बघायला काय पैसे नाही लागत.
आपण जाऊया सेकंड ऑर्डर घ्यायला. सांताक्रूजला सेकंड ऑर्डर घ्यायचे. ही ऑर्डर पण जरा लांब आहे डिस्टन्स. 14 किलोमीटर टोटल आहे पिकअप अँड ड्रॉप. तर जाऊया आता सेकंड ऑर्डरला. आता आलो आहे आपण सेकंड ऑर्डर पिक करायला. म्हणजे या ऑर्डरला लिटरली 3 गेट सोडून शेवटी गेट मिळाला आहे. तिथून आपल्याला एंट्री मिळाली आहे. कारण माझा हा एरिया नसल्यामुळे आयडिया नाही आहे या एरियाची, कुठून एंट्री आहे काय. असं बाहेर आल्यावरती फर्स्ट स्टेशन होतं एखाद्या ऑर्डरमुळे आणि मग मूड खराब होऊन जातो पूर्ण. सेकंड ऑर्डरने तसं बरंच फर्स्ट्रेट केलं आहे. फायनली ते आता डिलिव्हर करायची आहे. पूर्ण 1.5 तासापेक्षा जास्त टाईम घेतला ऑर्डरने. करूया तिला डिलिव्हर. लई फर्स्ट्रेट केले. आता वाजले 3 दुपारचे आणि आपल्या स्विगीसोबत काम झाले 5 तास. 5 तासात फक्त 6 ऑर्डर झाले. अनफॉर्च्युनेटली आता आपल्याला स्विगीला स्विच करून परत झोमॅटोमध्ये लॉग इन करावं लागेल. कारण स्विगीचं काम हे टार्गेट बेस आहे. त्यांच्या 30 ऑर्डर झाले तर 2000 मिळणार होते. बट आत्ता अशा 6 ऑर्डर झाल्यात आणि उरलेल्या टायमात 30 ऑर्डर्स कंप्लीट करणं मुश्किल आहे. त्याच्यामुळे स्विगीमध्ये आता कंटिन्यू करून काही फायदा आहे नाही. नेक्स्ट डेला बघू कधीतरी. आता आपण झोमॅटोमध्ये स्विच करूया. त्याआधी काहीतरी खाऊन वगैरे घेऊया. पेट्रोल पण जरा कमी झालं आहे. पेट्रोल पण टाकूया आणि झोमॅटोसोबत लॉग इन होऊया तासाभरात. लोअर परेल भागात जास्त करून लोडाचंच राज्य आहे. लोडाचेच टॉवर जास्त दिसतात. हे टॉवर पण आता एवढं जवळजवळ आहे. डिलेवरी बॉयचा जॉब करणं पण काय सोपं काम नाही आहे. पैसे तर मिळतात ठीकठाक, बट पेशन्स खूप लागतात काम करायला. कारण आपल्या कंट्रोलमध्ये काहीच गोष्टी नाही. एक चार गोष्टी आहेत कंपनीच्या हातात आणि दुसऱ्या रेस्टॉरंटच्या हातात. आपण फक्त नेणे आणण्याचं काम करतो. आणि जर का त्यांच्याकडूनच रेडी ऑर्डर नसतील किंवा कंपनी म्हणाली द्यायचीच आहे तुम्हाला ऑर्डर, तर आपल्या हातात जास्त काय नाही आहे. ते आपल्याला करावंच लागणार आहे. आता पण स्विगीमध्ये चेंज करायचं कारण तेच आहे. शेवटची ऑर्डर होती आता जी कंप्लीट केली आहे. तिला टोटल त्या रेस्टॉरंटने 50 मिनटं लावली ती रेडी करायला. बट ती ऑर्डर शेवटी काय रेडी झाली नाही. शेवटी स्विगीला जास्त टाईम जातो म्हणून ती ऑर्डर कॅन्सल करावी लागली. आणि स्विगीने मला त्या ऑर्डरवरून हटवलं आणि नेक्स्ट ऑर्डर दिली. बट आता तेवढा टाईम गेला आहे की त्याच्यामध्ये ऑर्डर कंप्लीट होणार नाहीत 30 ऑर्डरपर्यंत. तर आपल्याला स्विच करणंच भाग आहे. नाहीतर पूर्ण दिवसाचं वेस्ट आहे. फक्त 1000 रुपीज होते जास्तीत जास्त. झोमॅटोसोबत थोडे बनतील तरी एक्स्ट्रा. जाऊया आता काहीतरी खाऊया पहिल्याच. आणि अशा गोष्टींमुळे जास्त करून मूड स्विंग होतात. काम करायची इच्छा राहत नाही. पण आपल्याला मजबूरी आहे म्हणून काम करावं लागेल. बाईक लावले आता. विरारला जाऊया. थोडं अर्जंट काम आहे ते करूया आणि मग घरी जाऊया. ती भेटली तर आपलं काम होणार आहे. ते काम नाही होणार. आणि स्विगी आपण बंद केल्यावर काही काम नाही केलं आहे. दुसरी कामं होती ती करत बसलो. कामं होत आहे ते म्हटलं करून घेऊया. आता पण एक काम आहे, बघूया होतं आहे का. राईट नाव आपण पोचले विरारला. जाऊया काम करायला जरा. आत्ता विरारला गर्दीचा टाईम झाला आहे. जरा मोठ्याने बोलायला लागेल कारण आवाज नाही पोचणार. आपल्याला जायचं आहे रिटेल शॉपमध्ये. 7:30ला बंद होणार आहे म्हणून घाई केली निघायची. कारण जरा अर्जंट आहे. जे सिम इम्पॉर्टंट होतं ते लॉस झालं आहे. आपल्याला परत यायचं आहे म्हणून चाललं आहे रिटेल शॉपला. जाऊया. येताना तुम्हाला विरारचं मार्केट पण बघायला भेटेल. हा जो ब्रिज आहे, आता लोकांचं ऑफिस वगैरे सुटण्याचा टाईम आहे तर इथे तुम्हाला लोक दिसतील. नाहीतर दुपारी तुम्हाला हे लव बर्डचं झाडच दिसलं असतं. ते जास्त करून लव बर्ड्सच असतात याच्या ब्रिजवर. हा स्कायवॉक आहे विरारचा. आता पण लव बर्ड्स आहेत कुठे कुठे, बट आपल्याला काय राईट्स नाही आहेत एखाद्याची प्रायव्हसी भंग करायला. हे दिसतं हे आहे विरारचं 90s मधलं एकमेव थिएटर. एवढं जुनं झालं की त्याला बाहेरून
इंटरेस्टिंग वाटतच नाही अजिबात की कोण येईल. म्हणजे अट्रॅक्टिव्ह आहे नाही काय त्याच्यामध्ये, लोक अट्रॅक्ट होतील असं ऑप्शन्स नसतात, ती लोक जात असतील मे बी. मला वाटलं होतं हे सिमचं काम दादरला पण होईल. दादरला गेलो पण होतो मी दुपारी, बट तिथे सांगण्यात आलं की विरार पालघरमध्ये मोठं म्हणून सिम तिकडे चेंज करून भेटेल तुम्हाला. आपल्याला विरारला यावं लागलं, नाही तर अजून एक दिवस तिकड घालावा लागला असता. होतं आहे काम तर करून घेऊया, कामच अशी होत नाहीत, जेव्हा होतात तेव्हा करून घ्यावी प्रत्येकाने, नाहीतर रखडून बसतात कामं, आणि रखडून बसले की बराच टाईम करतात. चहा कामासाठी आपण आलो होतो घाई करत, ते काम झालं आहे आपलं, सिम एक्सचेंज करून मिळाले. जाऊया आपण आता थेट घरी. घरी जाऊन पण आपल्याला 2-3 कामं आहेत. आपल्याला आपल्या यूट्यूब अकाउंटचं जे नाव आहे चॅनलचं, त्यातच इन्स्टा पेज पण एक बनवायचं आहे आणि ट्विटरला पण एक प्रोफाईल बनवायची आहे. जाऊन बनवूया आता घरी, आणि थोडे ईमेल्स पण चेक करायचे आहेत. तर आपण पुन्हा भेटू एका नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत काळजी घ्या.